सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. अहो, ती आई आहे, ती ताई आहे, ती मुलगी आहे, ती बहीण आहे, ती मावशी आहे, ती आजी आहे, ती नात आहे, ती सून आहे. पण या सर्वांच्या पहिले ती एक स्त्री आहे. पण या सर्वांच्या पहिले ती एक स्त्री आहे. तरी पण तुम्ही लोक तिला गर्भातच मारता, तिचे पंख छाटता. हे कितपत योग्य आहे? नेहमी लक्षात ठेवा, फूल नहीं होंगे इस धरती पर तो फल कहाँ से आएंगे, फूल नहीं रहेंगे इस धरती पर तो फल कहाँ से आएंगे. अंश को काटोगे तो इस धरती पर तुम्हारा वंश कहाँ से लाओगे. अंश काटोगे तो इस धरती पर वंश कहाँ से लाओगे. मित्रांनो, स्त्री ही एक आपल्या घराचा पाया आणि कणा असते. स्त्रीमुळे कुटुंब असतं आणि कुटुंबामुळे समाज असतो. आपण सगळ्यांनी तर ऐकलंच असेल ना, पुरुषाला कधी त्याचा पगार आणि स्त्रीला कधी त्याचं वय विचारायचं नसतं. कारण स्त्री ही स्वतःसाठी नाही तर आपल्या घरासाठी जगते. स्त्री ही स्वतःसाठी नाही तर आपल्या मुलांबाळासाठी जगते. स्त्री ही समाजासाठी जगते. स्त्री, अहो, प्राचीन मागच्या काळी स्त्रियांना उंबरठा ओलांडण्याची सुद्धा पद्धत नव्हती. पण आताच्या काळी प्रत्येक स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपलं काम निभवते आणि सर्व क्षेत्रात आपलं नाव गाजवते. ओ अष्टभुजाची पूजा करणाऱ्या आपल्या घरातच लक्ष्मी, ती कोणाला दिसत नाही. जेव्हा ती मुलांना शिकवते तेव्हा सरस्वती, जेव्हा ती अन्न बनवते तेव्हा अन्नपूर्णा, जेव्हा ती पैशांची बचत करते तेव्हा महालक्ष्मी, आणि आपल्या घरावर जर कोणी संकट आणलं तर त्याच्यावर ठामपणे उभी राहते ती पार्वती, आणि तिच्या अंगावर जर कोणी हात टाकला तर दुर्गा, आणि जर तिच्या मुलाबाळांवर जर कोणी अन्याय केला तर महाकाली. आणि जाता मी तुम्हा सर्वांना एक सांगते, स्त्री म्हणजे कोण.